श्री स्वामी समर्थ। रुईज किचनमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं। आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी स्पेशल साबुदाणा वडा। साबुदाणा वडा सगळीच जण बनवतात, नाही असं नाही। खूप जणांना येतो, खूप जणांना येत नाही। त्याच्यामुळे सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे, ज्यांना येतो त्यांच्यासाठी सुद्धा आणि ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा, की मी ज्या पद्धतीने बनवते त्या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा। तुमचा कसा होतो तोही मला कमेंट्स करून सांगा। कधी कधी कसं होतं ना की काही साबुदाण्याचा वडा असतो तो खूप नरम पडतो किंवा साबुदाणा तेलात तळताना फुटतो, अंगावर उडतो, असं प्रत्येकाचं असं म्हणणं असतं। पण तसं काही नाही। हा साबुदाणा वडा बराच वेळ कसा क्रिस्पी राहील, कशा पद्धतीने तो बनवला पाहिजे, साध्या सोप्या पद्धतीने झटपट असं आपण साबुदाणा वडा हा बनवणार आहोत। अजिबात फुटणार नाही, काही नाही, व्यवस्थित असा आपला साबुदाणा वडा तयार होणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रुईज किचन 22 सबस्क्राईब करा। चला तर मग आपण आपल्या साबुदाणा वड्याच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मेजरिंग कपचा 1 कप साबुदाणा घेतला होता आणि त्याच्यामध्ये 1.5 कप पाणी टाकून रात्रभर तो भिजत ठेवलेला होता। अजिबात त्याच्यामध्ये बाकी काही टाकलेलं नाही आहे। मस्तपैकी आपला दाणा व्यवस्थित फुललेला आहे। हातावर घेतला जरी चुरला ना तरी लगेच तुटतो, अशा याने मी घेतलेला आहे। पाणी जास्त घेतलं तर त्याच्यामधलं पाणी एक्स्ट्रा जर तुमचं झालं असेल, एक्स्ट्रा असेल तर काढून घ्या, काही प्रॉब्लेम नाही। पण साधारण 1 कपला 1.5 कप आणि एवढा चांगला फुलतो ना हा, त्याच्यामध्ये भरपूर छान असे वडे होतात आपले। आता हे आपण एका परातीमध्ये काढून घेऊया आणि बाकीचा आपण सगळा त्याच्यामध्ये जिन्नस टाकून घेऊया। आता साबुदाणा आपण सगळा मोकळा करून घेतलेला आहे। आता जेवढा साबुदाणा असेल त्याच्या अर्धा आपण बटाटा घ्यायचा असतो। इथे मी 1 बटाटा घेतलेला आहे। म्हणजे तुम्ही अगदी बटाट्याचं प्रमाण जास्त आणि साबुदाण्याचं प्रमाण कमी घेतलं ना तर मग तो आपला साबुदाण्याचा वडा असतो ना तो लवकर नरम पडतो। त्याच्यामुळे साबुदाणा हा जास्त घ्यायचा आणि बटाटा त्याच्यापेक्षा कमी घ्यायचा। म्हणजे जेवढा साबुदाणा त्याच्यापेक्षा थोडा बटाट्याचं प्रमाण हे कमी घ्यायचं। आता मी 1 बटाटा घेऊन एक छोटासा बटाटा उकडलेला राहिला होता, तोही त्याच्यामध्ये टाकून घेते। इथे बटाटा तुम्ही कुस्करून घ्या किंवा किसून घेतला तरी चालेल, पण माझ्या मते किसून घेण्यापेक्षा तुम्ही कुस्करून घेतलात ना तर बटाट्याचा अख्खे तुकडे थोडेसे राहतात, ते खूप छान लागतं। त्याच्यामुळे ते आपण असं कुस्करून घ्यायचं आहे। आणि आता आपण काय करायचं, पहिल्यांदा बटाटा आणि साबुदाणा एक जीव करून घ्यायचा। चांगला साबुदाण्यानं बटाट्यामध्ये असा कुस्करून घ्यायचा व्यवस्थितपणे, अजिबात असं नुसतं ठेवायचं नाही। म्हणजे साबुदाण्यातलं जे काही पाण्याचं असेल अंश तो बटाट्यामध्ये मिक्स होईल, बटाट्यातला जो पाण्याचा अंश असेल तो साबुदाण्यात मिक्स होईल, असं मस्तपैकी तो पण व्यवस्थित असं आपण कुस्करून घ्यायचं आहे। आणि साबुदाण्याचं प्रमाण आपलं जास्त असलं की आपला साबुदाणा ऑटोमॅटिक हा क्रिस्पी हा होणारच आहे। इथे 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या बारीक चिरून आपण आता त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। आणि कोथिंबीर थोडी बारीक चिरून आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया। इथे आता शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, 4 टेबलस्पून आपण शेंगदाण्याचं कूट त्याच्यामध्ये टाकून घेऊया। शेंगदाण्याचं एकदम बारीक कूट करून घेतलं तरी चालेल किंवा असं जाडसर शेंगदाणे भाजून टाकले तरी सुद्धा चालेल। इथे मी नुसतं लाल तिखट घेतलेलं आहे, ते 1 टीस्पून आपण त्याच्यात घेतलंय, त्याने कलर आणि थोडासा तिखटपणा ह्याच्यासाठी घेतलंय आणि चवीनुसार मीठ। आता इथे आपण टाकायचं आहे राजगिऱ्याचं पीठ। इथे मी राजगिऱ्याचं पीठ 2 टेबलस्पून घेतलेलं आहे। राजगिऱ्याचे पीठ टाकल्याने थोडा अजून त्याला क्रिस्पीनेस आपल्या वड्याला छानपैकी येतो, म्हणजे वडा आपला आतून सॉफ्ट आणि बाहेरून एकदम मस्तपैकी क्रिस्पी असा आपला साबुदाण्याचा वडा तयार होतो। त्याच्यामुळे इथे आपण राजगिऱ्याचं पीठ टाकलेलं आहे। राजगिऱ्याचं पीठ नसेल, तुम्हाला वरीचं पीठ मिळालं, वरीचं पीठ टाकलं तरीसुद्धा चालेल, पण त्याने अशा ह्या 2 गोष्टी आहेत की त्या 2 गोष्टी टाकल्याने आपण आपला वडा आहे तो छानपैकी क्रिस्पी करू शकतो। त्याच्यामुळे आपला क्रिस्पीनेस मी तुम्हाला जो बोलत होते तो ह्या पिठाने येतो। त्याच्यामुळे नक्की हे पीठ टाकून बघा, खूप छानपैकी तुमचा वडा बराच वेळ असा क्रिस्पी छानपैकी राहू शकतो, आतून असं सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी। आता आपण हे सगळं मिश्रण सगळं एकजीव करून घेतलेलं आहे। आता आपण आपले वडे करायला सुरुवात करूया।
आता तुम्हाला जेवढ्या साईजमध्ये पाहिजे, जेवढ्या चपटी हवे, फुगीर हवे, जशा पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही वडे हे थापून घ्यायचे आहेत. आता तुम्हाला एक सांगायचं आहे की सकाळी जर तुम्ही गडबडीत असाल, सकाळी तुम्हाला टिफिनसाठी वगैरे वडे घेऊन जायचे असतील, तर तुम्ही अशा पद्धतीने वडे हे तयार करून फ्रीला ठेवून दिलेत आणि दुसऱ्या दिवशी नुसते फ्राय केलेत सकाळी, तरीसुद्धा हे वडे खूप छानपैकी असे क्रिस्पी होतात. त्याच्यामुळे सकाळच्या गडबडीत जर तुम्हाला असं करायचं असेल तर असे वडे आधीच फ्रीजमध्ये तयार करून ठेवून दिलेत तरीसुद्धा चालू शकतं. आता इथे आपण तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे. आता तेल घेताना पण बघा, मी अति तेल घेतलेलं नाही, एकदम कमी पण घेतलेलं नाही, जेवढा वडा बुडेल एवढंच तेल घेतलेलं आहे आणि वडे हे टाकून घ्यायचे. ते वडे टाकल्यानंतर 5 मिनटं थोडी जाऊन द्यायची आणि त्याच्यानंतर ते वडे हलवायचे आहेत. नाही ते टाकल्या हलवले तर आपण ज्या झाऱ्याने किंवा ज्या चमच्याने वडे फ्राय करणार आहोत त्याला लगेच तो चिकटतो. त्याच्यामुळे लगेच न हे करता एक 5 मिनटं गेली की नंतर वडा तुम्हाला हलवायचा असेल तर तो साईडला वगैरे असा हलवता येऊ शकतो. आणि सारखा वडा उलटा सुलटा न करता पूर्णपणे एक बाजू त्याची छानपैकी क्रिस्पी गोल्डन होईपर्यंत शेकवून घ्यायचा आणि मग दुसरी बाजू आपण उलटून घ्यायची आहे. सारखा इकडनं तिकडनं असा उलटत राहिला वडा तर ते भरपूर तो तुटण्याचे वगैरे चान्सेस असतात किंवा जे तुम्ही म्हणतात की वडा फुटतो किंवा साबुदाणा फुटतो, तर तुम्ही बघू शकता इथे आपला एकही वडा फुटलेला नाही आहे, साबुदाणा अजिबात त्याच्यातनं उडालेला नाही आहे. खूप छानपैकी अलगद व्यवस्थित असे आपले वडे हे तयार होत आहेत. अगदी आपण एक साईड पूर्णपणे छान क्रिस्पी करून घेतलेली आहे. आता आपण दुसरी साईड करून घ्यायची आहेत. एकदम सोप्या पद्धतीने हे वडे होतात आणि खायला इतके टेस्टी असे असतात. तुम्ही बघू शकता एकही वडा आपला अजिबात फुटलेला नाही आहे, छानपैकी मस्त झालेले आहेत. आता मी दुसरी बाजू करून घेते त्याची क्रिस्पी. आता ही मी उलटताना तुम्हाला दिसू शकतं की पूर्णपणे वरच्यावर दिसतंच आहे की त्याला क्रिस्पीनेस किती आलेला आहे ते. आणि मी तुम्हाला त्याचा ओरिजिनल साऊंडसुद्धा दाखवते की पूर्ण वडा आपला किती क्रिस्पी असा छानपैकी झालेला आहे. खूप मस्त असे वडे आहेत, इतके सुंदर टेस्टी आणि बराच वेळ असे क्रिस्पी राहणारे हे वडे तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंट्स करून सांगा. असे दोन्ही साईडने आपण क्रिस्पी असा वडा हा करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपले वडे तयार झालेले आहेत. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, रोहित किचन 22 सबस्क्राईब करा. चला तर परत एका नवीन व्हिडिओसोबत भेटू. तोपर्यंत साबुदाणा वडा हा तयार करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा.